जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ। समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थ्यांनो, जे काही नवीन माहिती असते, मला जशी माहिती माझ्यापर्यंत येते लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवायची कोशिश करतो, कारण मला माहिती आहे विद्यार्थ्यांमध्ये खूप सारे टेन्शन आहे। विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे। हा व्हिडिओ स्पेशल नाशिकवाल्यांसाठी आहे, कारण नाशिकमधल्या एका क्लास 1 फॉरेस्ट अधिकाऱ्यासोबत माझं रात्री बोलणं झालं आणि ते माहिती मी काढून घेतली आणि मला असं वाटलं लगेच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। आता भरपूर विद्यार्थ्यांना असं टेन्शन होतं की सर ग्राउंड ॲक्च्युली कुठं असणार, कसं असणार, भरपूर कन्फ्युजन डोक्यामध्ये होते। मग त्या विषयावर मी त्यांना कॉल केला होता आणि माझं सविस्तर बोलणं झालं। आपण व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, तरीसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही बिलकुल आखरीपर्यंत बघा, म्हणजे सर्व विषय तुमच्या लक्षात येऊन जाईल। आणि विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन प्रकारच्या माहिती, नवनवीन प्रकारचे व्हिडिओ प्रत्येक फक्त वनरक्षक नाही तर महाराष्ट्र पोलीस, डिफेन्स आणि मिलिटरी आणि पॅरामिलिटरी फोर्सेस, टोटली ज्या काय मला माझ्यापर्यंत ज्या माहिती येतात, नवनवीन व्हॅकन्सी, नवनवीन कुठं जागा निघाल्या कुठं नाही। भरपूर वेळेस मुलांना माहीतच नसते कधी फॉर्म चालू झाले आणि कधी बंद झाले। फॉर्मची तारीख बंद झाल्यानंतर माहीत पडते। तर विद्यार्थ्यांनो, ह्या सर्व प्रकारच्या माहिती ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत जर तुम्हाला पोहोचवायच्या असतील तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, आपण मेन मुद्द्यावर येऊया। बघा, नाशिकमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले, हाईट आणि चेस्ट झाली, तिथं खूप कमी विद्यार्थी अपात्र झाले, म्हणजे जास्तीत जास्त कोऑपरेटिव्ह लोक होते फॉरेस्टवाले। तर त्यांनी जे माझं बोलणं झालं किंवा ॲक्च्युली हा रोड असणार आहे का ग्राउंड, तर विद्यार्थ्यांनो मला तेथील जे अधिकारी आहे त्यांनी बिलकुल क्लिअर सांगितलं आहे, तर त्या ठिकाणी ग्राउंड अजिबात नसणार आहे। त्या ठिकाणी बिलकुल न्यू हायवेचं सिलेक्शन झालं आहे तुमच्यासाठी, बिलकुल नवीन हायवे आहे। आणि तो हायवे डांबर नसून तो हायवे आहे सिमेंटचा। आता जे विद्यार्थी कंटिन्यू सिमेंट रोडवर प्रॅक्टिस करत असेल त्याच्यासाठी बेनिफिटच आहे, परंतु जे बिचारे ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असेल त्यांच्यासाठी पण बेनिफिट आहे, कारण तो जो रोड आहे ना बिलकुल तळहातासारखा आहे, बिलकुल तळहातासारखा आहे, एकदम जबरदस्त। आणि इकडून तिकडून डोंगराळ भाग आहे। तर बघा, सकाळी आणि संध्याकाळी ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागेल त्या विद्यार्थ्यांचं तर बेनिफिट आहेच, परंतु ज्या विद्यार्थ्यांना दुपारून नंबर लागेल त्यांना पण तिथं एवढी मुश्किल जाणार नाही, कारण इकडून तिकडून डोंगराळ भाग आहे। तर त्याचा पत्ता मी तुम्हाला सांगतो, जो बिलकुल 100% तो रोड क्लिअर झाला आहे, त्याचे म्हणजे ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती भेटली आहे तो तुम्हाला माहीत पाहिजे। तर त्याचा ॲड्रेस आहे पिंपरी सदोफाटा, इगतपुरी, हॉटेल ट्रॉपिकल जवळ आहे। आलं लक्षात? तुम्ही नेटला सर्च करू शकता, तुम्हाला तिथं गाईड मिळतीलच की कुठला आहे। पिंपरी सदोफाटा, इगतपुरी, हॉटेल ट्रॉपिकल जवळ हा हायवे आहे। आणि जो हा हायवे आहे ना बिलकुल सिमेंटेड आहे, सिमेंटेड आणि बिलकुल क्लीन तळहातासारखा आहे। इकडून तिकडून ट्रॉफिक बिलकुल तुमचा बंदोबस्त केला जाईल, छावणीचे टेंट लावले जातील, पाण्याची व्यवस्था केली जाईल। पण विद्यार्थ्यांनो बघा, काय होतं माहीत आहे का, जर तुम्हाला जेव्हा बोलवलं, रात्री 1 वाजता बोलवलं किंवा सकाळी बोलवलं, तर विद्यार्थी वेळेवर जात आहेत। तर त्यामुळे काय होतं आहे, तुमची ट्रेन लेट, बस लेट आणि खूप कन्फ्युजन होतं, तुम्ही वेळेवर पोहोचत नाही आणि वेळेवर पोहोचली की तुमची भगदळ होते। तर तुम्ही जे विद्यार्थी, तुमचा नंबर सकाळी येऊ का संध्याकाळी येऊ, तुम्ही दुपारची प्रॅक्टिस चालू करा मित्रांनो, दुपारी। कारण तुम्हाला माहिती आहे डॉक्युमेंट क्लिअर झाले, हाईट क्लिअर झाली, चेस्ट क्लिअर झालं आहे, फक्त आता रनिंगच बाकी आहे। हां, तर तुम्ही दुपारी प्रॅक्टिस चालू करा। जे काय तुमचं 4-5 दिवस तुमच्याकडे दुपारी तुम्हाला अनुभव असला पाहिजे। जर सकाळी आणि संध्याकाळी नंबर लागला तर खूपच चांगलं, पण जर दुपारच्या बॅचमध्ये तुमचा नंबर जर आला तर तुमचा आत्मविश्वास कमी व्हायला नको। त्यामुळे मला असं वाटलं नाही बघा, हा विषय तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून मी आवर्जून तुमच्या कॅमेऱ्याच्या समोर आलो आहे। तर पुन्हा एकदा जाणून घ्या ॲड्रेस नाशिकवाल्यांचा, पिंपरी सदोफाटा, इगतपुरी, हॉटेल ट्रॉपिकल जवळ, आणि बिलकुल हायवे रोड आहे। आलं लक्षात? क्लीन, बिलकुल न्यू ब्रँड हायवे, एकदम जबरदस्त, म्हणजे तुम्हाला धावायला एकदम आनंद येईल, म्हणजे कुठल्याच प्रकारची अडचण नाही। आणि मोठाच्या मोठा असं नाही बघ की खूप शॉर्ट रस्ता आहे आणि कोणी पडते कोणी झडते, तसं नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनो, मेहनत करा, मेहनत तर केलीच आहे, परंतु हा विषय तुम्हाला माहीत असणं गरजेचा होता। आणि दुपारून मी नंबर आला तर काही घाबरू नका, कारण इकडून तिकडून डोंगराळ वातावरण, हवा लागते शरीराला। त्यामुळे 2-3 दिवस मस्त एन्जॉय, पाणी जास्त प्या आणि आराम करा, थोडं फ्रूट वगैरे जास्त खावा आणि आपला ॲड्रेस लक्षात ठेवा। कोणचे स्पेशल नाशिकवाल्यांसाठी हा व्हिडिओ आहे, आणि मला असं वाटतं नाशिकवाल्यांसाठी ही माहिती पोहोचवणं गरजेची होती, म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला। विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा। थँक्यू, जय हिंद।